युवक आघाडीचे आमचे शहराचे अध्यक्ष आहेत सन्माननीय अरविंदजी ॲडव्होकेट तायडे साहेब या ठिकाणी पुणे शहराचे अध्यक्ष आहेत. ते या पत्रकार परिषदेला आपल्याला संबोधित करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेला संबोधित करा. उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत. 20 जुलै 2026 रोजी दिल्ली या ठिकाणी जंतर मंतरवरती जे लाखो विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपस्थित झाले होते आणि आपण पाहतो आहोत की या देशामध्ये NTA मार्फत आणि धर्मेंद्र प्रधानांच्या मार्गदर्शनाखाली जी नीटची परीक्षा राबवली जाते त्या नीटच्या परीक्षेमध्ये 22 लाख प्लस मुलांचं नुकसान त्या नीटच्या परीक्षेमध्ये झालेलं आहे पेपर फुटीमुळे. आणि त्या पेपर फुटीमुळे जवळपास 22 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. बरं, हे मुलं काही कुठल्या स्पेसिफिक एका जातीचे नाहीत, एका धर्माचे नाहीत, हे सगळे मुलं भारतीय आहेत. भारतीय मुलांनी त्या आत्महत्या केलेल्या आहेत. या 22 विद्यार्थ्यांच्या आत्महत्याला केंद्रीय शिक्षण मंत्री हेच जबाबदार आहेत. म्हणून त्यांच्यावरती आम्ही मागच्या आंदोलनामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. आणि आता तर मग CJPच्या वतीने असेल किंवा प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक सर यांच्या माध्यमातून असेल या आंदोलनाला देशभर सुरुवात झाली. परंतु आता हे आंदोलन CJP किंवा अभिजितजी दिपके साहेब किंवा सोनम वांगचुक सर एवढ्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. आता हे आंदोलन आपल्या घरापर्यंत आलेलं आहे, आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणापर्यंत आलेलं आहे. त्यामुळे या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचा कॉल हा काल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कायदे तज्ञ ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्या 23 जुलैला संपूर्ण महाराष्ट्र बंद अशा प्रकारचा कॉल दिलेला आहे. या बंद मध्ये आजच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी व्हिडिओमध्ये सर्व भारतभर महाराष्ट्रभरातील पालकांना सुद्धा एक विनंती केलेली आहे की सरकारचा निषेध म्हणून, भारतीय जनता पार्टीचा निषेध म्हणून किंवा जे सरकार या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागतंय, हुकुमशहा सारखं वागण्याचा प्रयत्न करतंय, त्यांच्या निषेधार्थ आपण आपल्या मुलांना शाळेत आणि कॉलेजमध्ये कृपया पाठवू नये अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल की 14 वर्षाच्या मुलींवरती अत्यंत घाणेरड्या पद्धतीने, अत्यंत बेकायदेशीरपणे ह्या RSSच्या गुंडांनी मारहाण केलेली आहे. पोलिसांच्या शर्टावर असलेली नेम प्लेट सगळ्या काढण्यात आल्या होत्या. याचा अर्थ ते सगळे पोलीस नव्हते, अधिकारी वर्ग पोलीस होते, परंतु मारणारी मंडळी हे RSSचे गुंड होते हे या ठिकाणी सिद्ध होताना दिसतंय. मग RSSचे गुंड जर 14 वर्षाच्या मुलींवरती लाठीने त्यांना मारहाण करत असतील, खाली पडल्यानंतर मुलींच्या छातींवर सुद्धा त्यांनी लाथांनी मारहाण केलेली आहे, हे मित्रांनो सहन करण्यासारखं नाहीये. आज कोणीतरी जर सुपात असेल, कोणीतरी जात्यात असेल, तर उद्या आजचा माणूस सुपात असलेला उद्या जात्यात गेल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका आता या ठिकाणी आपल्याला दिसते. म्हणून एवढं मारहाण झाल्यानंतरही आज 150 पेक्षा जास्त मुलं हे दवाखान्यामध्ये आहेत, काही 1-2 सिरियस आहेत, ICU मध्ये आहेत. असं जर असेल तर आपण घरामध्ये आपल्या हातात हात बांधून, हातावर हात ठेवून कसं बसू शकतो? म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करेन, तुमच्या माध्यमातून ही माहिती पुणे शहरभर या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. आम्ही सुद्धा या पुणे शहराच्या बंद मध्ये वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना असतील, वेगवेगळे कॉलेजेस असतील किंवा व्यापारी संघटना असेल, विविध समविचारी पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, या सगळ्यांना आम्ही विनंती करतोय, आवाहन करतोय की या उद्याच्या बंद मध्ये आपण कृपया सर्वांनी सहभागी व्हावं. हा बंद हा कुठल्याही पक्षापर्यंत राहिलेला नाही, कुठल्याही माणसांपर्यंत राहिलेला नाही, हा तुमच्या आमच्यांचा बंद झालेला आहे, तुमच्या आमच्यांची गरज झालेली आहे. म्हणून या सरकारला हे आपण दाखवून देणं गरजेचं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि ह्या नीटच्या परीक्षेचं जे रॅकेट आहे ते विशेष रॅकेट आहे,
पुण्यामधून आणि महाराष्ट्रामधून सुद्धा आहे. मग या सगळ्यांची पाठराखण धर्मेंद्र प्रधानांनी केलेली आहे हे सुद्धा या ठिकाणी सिद्ध होते. म्हणून मी एक विनंती करेन की उद्याचा जो बंद आहे तो बंद पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंग, समविचारी सगळे पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थ्यांच्या संघटना आणि विविध मंडळे, बुद्धविहार मंडळे, हे सगळे मंडळी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करतील. त्यांना सगळ्यांना आम्ही या ठिकाणी अपील केलेलं आहे. उद्याचा जो मार्च आहे, उद्याचा जो बंद आहे, त्या बंदची सुरुवात आम्ही करत असताना सकाळी आम्ही सगळ्यांना अपील करणारच आहोत, परंतु उद्या सकाळी 10 वाजता डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, त्या पुतळ्याला हार अर्पण करू. हार अर्पण केल्याच्या नंतर मग लोकांना विनंती करून, आवाहन करून अत्यंत शांततेमध्ये तो मार्च जो असेल तो मार्केटमधून किंवा लक्ष्मी रोड असेल, त्या ठिकाणी बाकीच्या पेठेंचा एरिया असेल, तसा जाऊन भवानी पेठेतून रेल्वे स्टेशन वरती जाईल. रेल्वे स्टेशन वरती रेल्वे स्टेशनच्या परिसरातले दुकानं असतील ते बंद केले जातील. रेल्वे बंद केली जाईल. स्वारगेट मधल्या काही एसटीज बंद केल्या जातील. शिवाजीनगर डेपो मधल्या एसटीज बंद केल्या जातील. पीएमपीच्या बसेस बंद केल्या जातील. आणि शेवटची समारोप म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन या ठिकाणी या पुणे बंदच्या मार्चचा तो समारोप होईल असं हे नियोजन असणार आहे. म्हणून मी सर्व पत्रकार बंधू भगिनींना विनंती करेन की कृपया आपण ह्या बंदला पुणे शहरामधून आपण ती प्रसिद्धी द्यावी. आणि उद्या आम्ही जे काही बंद असेल तो बंद अशा पद्धतीने असेल, याला आपण सर्वांनी पुणे शहरभर प्रसिद्धी द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. लोकांना आम्ही आवाहन करणार आहोत, आजपासूनच आम्ही लोकांना आवाहन करतोय की उद्या सकाळपासून कृपया आपण कुठलेही दुकानं, कुठलेही आस्थापना बंद चालू ठेवू नये, ते सगळे बंद करावे. आणि उद्याही आम्ही अत्यंत शांततेने आम्ही हा बंद यशस्वी करणार आहोत. लोक स्वतःहून सुद्धा काही लोक तयार होत आहेत, आम्हाला सांगतायत की आम्ही स्वतःहूनच बंद करतो म्हणून आम्ही सगळ्या कॉलेजेसला असेल, विद्यार्थ्यांना सुद्धा असेल विनंती करतो, अपील करतो की उद्या आमच्या सोबत आपण कृपया शांततेच्या मार्गाने हा मार्च आपण यशस्वी करणार आहोत. आता आमची 4 वाजता बैठक होणार आहे विविध समविचारी पक्ष आणि संघटनेच्या अध्यक्षांसोबत. जवळपास कालपासून आम्ही फोनवरती संपर्क साधतो. जवळपास 25 ते 30 वेगवेगळ्या संघटना ह्या बंद मध्ये आमच्या सोबत असणार आहेत अशा प्रकारे आजपर्यंत माहिती आहे. समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशनच्या तिथे समारोप होईल. पण जे दिल्ली पोलिसांनी केलं आहे, जे दिल्ली सरकारने केलं आहे, त्याचं महाराष्ट्राशी संबंध आहे का? आपण महाराष्ट्राला बंद पुकारताय तर ते महाराष्ट्राशी निगडीत आहे का? हे बघा, सरकारची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते. धर्मेंद्र प्रधान जरी केंद्रीय शिक्षण मंत्री असले, त्यांची जेवढी जबाबदारी आहे तेवढी जबाबदारी काल ज्या पोलिसांनी मारहाण केली ते पोलीस अमित शहाच्या गृहमंत्र्याशी निगडीत आहेत. त्यामुळे अमित शहा तेवढेच जबाबदार आहेत. आणि अमित शहा आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे ज्या मंत्रालयामध्ये आहेत त्याची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी नरेंद्रजी मोदींची आहे. मग नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, धर्मेंद्र प्रधान असतील, आता या तिघांनी राजीनामा देऊन घरी आराम करावा याच्या निषेधार्थ हे आंदोलन असणार आहे. हा जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये नीट परीक्षेचं कनेक्शन आहे. अनेक आरोपी पुण्यातून सापडलेले आहेत. मग ते कुलकर्णी असतील किंवा मनीषा मांढरे असतील, काही प्राध्यापक तर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं जे मॉडर्न कॉलेज आहे, मॉडर्न कॉलेजच्या ज्या प्राध्यापिका निवेदिता एकबोटे आहेत त्यांच्या अंडरमध्ये असलेलं कॉलेज आहे. त्या प्राचार्य ज्या कॉलेजच्या तिथल्या एक मॅडम आहे. म्हणून याचं रॅकेट पुणे असेल, महाराष्ट्र असेल, इथून सुद्धा आहे. एनटीए मधले बरेच प्राध्यापक हे पुण्यातले महाराष्ट्रामधले, त्यामुळे महाराष्ट्राशी कनेक्शन याचं निश्चितच आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस किंवा महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ यांनी एक चकार शब्दही त्या काल झालेल्या मारहाणीच्या विरोधामध्ये बोललेले नाहीत. म्हणजे यांची चुपी संमती जणू काही आहे का काय असा अर्थ त्याचा निघतो. म्हणून हा कॉल ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा आहे. त्यामुळे या कॉलला आम्ही सगळे पुणे शहरातले सगळे कार्यकर्ते या कॉलचं शिरसावंद्य मानून उद्याचा जो बंद आहे, महाराष्ट्र बंद आणि पुणे शहरातला बंद, हा यशस्वी होईल अशी आम्हाला खात्री आहे. उद्या सरकारला